कराडमधील WCL खान परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे। एक वेकोली कर्मचारी क्रेन मशीनच्या खाली दबून मृत झाला। या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। गुरुवार 9 ऑक्टोबर रोजी ही दुर्दैवी घटना कामठी डीप ओपन कास्ट माइन्स मध्ये घडली। मृत कर्मचाऱ्याचं नाव श्रीकांत रामकृष्ण नितनवरे, वय वर्ष 32, राहणार उमरगाव आहे। तो पोकलँड मशीन चालवत होता। सायंकाळी 8:30 वाजता अचानक मशीनीच्या सायलेन्सर मधून प्रचंड धूर निघायला लागला। त्यानंतर जवळ असलेल्या सहकार्याने रवी प्रकाश कुशवाहा यांनी श्रीकांतला आवाज दिला, पण काही प्रतिसाद मिळाला नाही। जेव्हा त्यांनी टॉर्च लावून मशीन जवळ पाहिलं तेव्हा धक्कादायक दृश्य समोर आलं। श्रीकांत यांचा मृतदेह मशीनच्या ट्रॅकचेन खाली चेंदामांदा अवस्थेत मिळाला। त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली। कनाम पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक वैजंती मंडलधरे तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। पंचनामा करून मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या घटनेचा मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। एक मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। WCL खाणीत काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा खरंच पुरेशी आहे का, की अजूनही तिथे जीव धोक्यात घालून काम करावं लागतंय? या अपघातानंतर कामगारांमध्ये संतापाचं वातावरण आहे। दोषीवर त्वरित आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। न्यूज एक्सप्रेस साठी ऋषभ बावनकर यांची बातमी।